स्वागत. येतोय आवाज? ऍक्च्युली काय की आजचा दिवस माझ्यासाठी नाही का खूप खास आहे, त्यामुळे मी भरकटण्याचे चान्सेस जास्त आहेत. म्हणून मी नाही का जे जे काही बोलणार आहे म्हणजे अगदी मंचापासून तर शेवटपर्यंत ते मी सगळं लिहून आणलं. कारण मला वाटते की म्हणजे माझ्यासाठी आजचा क्षण म्हणजे ताईंबरोबर मी जे काम केलंय किंवा शिरीषा ताईंबरोबर जे काम केलंय ते सांगताना सुद्धा मला म्हणजे आज त्या इथे आहेत आणि या सगळ्यांबरोबर तुम्ही पण बरोबर आहात, त्यामुळे मी कदाचित एक शब्दही आज नाही बोलू शकणार. म्हणून मी म्हटलं की त्या भरकटण्यापेक्षा सरांनी मला सांगितलंय की एवढ्या वेळेत तू बोलायचंय न, म्हणून हे आणलंय लिहून. सर्वप्रथम मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, विधान परिषदेच्या उपसभापती आदरणीय डॉक्टर नीलमताई गोरे, पुण्यातील प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ शिरीषा साठेताई, उत्तम लेखिका आणि अनुवादक असलेल्या सह्याद्री प्रकाशनाच्या संचालक स्मिताताई आणि ज्येष्ठ पत्रकार, प्रसिद्ध व्याख्याते आणि जडणघडण मासिकाचे मुख्य संपादक डॉक्टर देशपांडे सर, या सर्वांना आणि माझ्यावर विश्वास आणि प्रेम असलेले आपण सर्व यांना माझा प्रेमाचा दंडवत. आजचा दिवस माझ्यासाठी खरंच खूप खास आहे, कारण मी हे जे काही आज जगते हा क्षण हा तुमच्या सोबतीने आहे. म्हणून आज इथे मी एक लेखिका म्हणून नाही तर तुमच्या सर्वांच्या भावना आणि अनुभवाचे एक माध्यम म्हणून बोलणार आहे. माझे काही अनुभव, अभिप्सा समुपदेशन केंद्र सुरू करण्यामागचा उद्देश आणि पुस्तकाचा प्रवास यावर मी काही गोष्टी शेअर करणार आहे. हे पुस्तक म्हणून घडण्याच्या वाटेत बरेच अडथळे होते. त्यात माझं लिखाणात सातत्य नसणं हा एक महत्वाचा पाय. देशपांडे सर आणि स्मिताताई मला नेहमी लिहिण्याविषयी सुचवत असत. यावर आमच्या नेहमीसारख्याच चर्चा चालू असताना एक दिवस देशपांडे सरांनी काय लिहावं याच्यावर मार्गदर्शन केलं. मानसिक आरोग्य क्षेत्रात, प्रशिक्षण क्षेत्रात 8 ते 10 वर्षांपासून काम करताना जे जे काही अनुभवायला मिळालं, जे जे काही शिकायला मिळालं, अभ्यासातून जे जे काही निष्कर्ष निघाले आणि ज्या गोष्टींची जागृती होणं असं गरजेचं आहे असं तुला वाटतं ते सर्व लिहून काढ, असं ते म्हणाले. आणि जडणघडण या त्यांच्या शैक्षणिक मासिकात पालक, शिक्षक आणि मूल यांना मध्यवर्ती ठेवून त्यांच्या प्रश्नांबाबत वर्षभर एक सदर लिहायचं असं ठरवलं. या पुस्तकाचा प्रवास लेखाच्या माध्यमातून तेव्हा सुरू झाला. मी महाविद्यालयात असताना कॉलेजचं मासिक ते वर्तमानपत्र असं सगळं लिहायचे, पण एखादा विषय घेऊन त्यावर सातत्यपूर्ण वर्षभर लिखाण हे या निमित्ताने सुरू झालं. हे सर्व लिहायचं ठरलं बरं का, पण त्याच्यासाठी बसणं, लिहिणं आणि महिन्याच्या पहिल्या आठवड्यात स्मिताताईंकडे ते देणं, दिस इज अ बिग चॅलेंज. पण तेव्हा मला देशपांडे सरांच्या मध्ये जो हाडाचा शिक्षक आहे त्याची प्रचिती आली. एखादे 2 लेख झाले की माझी गाडी संत होत असे. मग स्मिताताईंच्या काय कुठपर्यंत, आज रात्री मी लेखाची वाट बघते असा व्हॉट्सअपचा एक मेसेज. मग मी पुन्हा रिस्टार्ट, पण ते पण काही काळ. आणि मग शेवटी सरांचा फोन. मग 2-2:30 वाजेपर्यंत माझं जागणं, 2-4 कॉफीचे घोड आणि तो लेख सफळ संपूर्ण, असं ते रात्रीचा प्रवास सुरू झाला. आणि हा प्रवास जवळपास 20 लेखांपर्यंत चालला. आणि ऍक्च्युली आपल्या मुलांच्या अगदी सुरुवातीच्या 1-2 वर्षांपासून ते टीनएजर्स पर्यंतच्या काळात जवळपास प्रत्येक पालक अनुभवत असलेले सारखेच प्रश्न आणि आजच्या ग्लोबल जगात करिअर सारख्या महत्वाच्या निर्णयाला सामोरे जाताना होणारा गोंधळ, यासारख्या प्रश्नांना सोडवण्यासाठी एक पालक म्हणून सतत करणारी कोणती माहिती आवश्यक आहे. कोविडच्या काळात मुलांच्या मानसिकतेवर नेमका काय परिणाम झालाय, किंवा जेन झी, जेन अल्फा या नवीन पिढीच्या पालकत्वाचे काय आव्हान असणार आहे, या सर्व विषयांवर जडणघडण मासिकात आणि दिवाळी अंकात जे जे लेख प्रसिद्ध झाले आणि ज्या लेखांना पालकांचा, शिक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला, त्या सगळ्या लेखांचं संकलन म्हणजे शिकणारे पालक आणि घडणारी मुलं हे पुस्तक. माझं सायकोलॉजी मधलं मास्टर जेव्हा पूर्ण झालं ना, तेव्हा डिग्री घेताना बापूंचं एक वाक्य आठवत होतं की आयुष्याच्या प्रत्येक प्रश्नांवर फक्त 3 शब्दात उत्तर आहे: मनुष्यबळ, आर्थिक बळ आणि मानसिक बळ. या तिघांच्या पलीकडे तुमचा प्रॉब्लेमच नसतो. हे वाक्य मी माझ्या आयुष्याच्या प्रत्येक क्षणी अनुभवते. माझा बालपणापासून तर वयाच्या या टप्प्यापर्यंत कुठलाही प्रश्न कधीच डोंगरा एवढा मोठा झाला नाही. मग ते वर्गातलं मॉनिटर होणं असू दे, कॉलेजमधल्या टवाळखोरीला उत्तर असू दे, नाहीतर घरातले कौटुंबिक प्रश्न असू दे, माझ्याकडे या सर्वांसाठी एकच उत्तर होतं, ते म्हणजे मौल्यवान माणसं, अत्यंत मौल्यवान संपत्ती. आणि ही माणसं आपलं जग आहे, संपत्ती आहे, जगण्याची ऊर्जा आहे. ही माणसं, ही संपत्ती कमवायची असते. ही समज आई बाबांचं इतर माणसांशी वागणं बघून वाढत गेली. यासारखे असंख्य डोस नकळतपणे मिळत गेले, ते आज जाणवतंय. यामुळे या पुस्तकाच्या मागे जो मूळ विचार आहे ना, की मुलं तुम्ही शिकवून नाही घडत, तुमच्याकडे बघून घडतात, हा तेव्हा रुजला गेला असं मला वाटतं.
स्पाय कॅमेरे कसे असतात ना, तसे रात्रंदिवस हे मुलं आपल्याकडे बघत असतात आणि त्यांचं आपलं वागणं त्यांच्या सॉफ्टवेअरमध्ये लोड करतात आणि मग आपल्याशी वागण्याची त्यांची स्ट्रॅटेजी ठरवतात. आणि आपण लहानपणी तेच केलं. माझे बाबा मेडिकल प्रॅक्टिस करायचे. गावात डॉक्टरची पोरं म्हणून आम्हाला भरपूर मान होता. कधी कधी हा मान आमच्या डोक्यात पण जात असतो. हे बाबांना माहिती होतं. आमच्या शेतात त्या महिन्यात एकदम छान मेथी निघाली बरं का. शेतीवरचा माणूस नाना मेथीच्या बऱ्याच जुड्या घेऊन घरी आला. एवढ्या जुड्यांचं काय करायचं हा प्रश्न होता. ते मला आणि माझ्या लहान भावाला म्हणाले, चला दादा मग गावात नाही का जाऊन विकून येऊ. का आपण विकून येऊ म्हणतोय आणि गल्लीतून ओरडत जायचं, मेथी घ्यावं मेथी, गोळी गोळी मेथी, हिरवी हिरवी मेथी. आम्ही जाणार आम्ही. या कल्पनेने मला कसं तरी झालं. नानानी बाबांना विचारलं, काका नेऊ का यांना? माझ्या बाबांना पण एकदम नवीन होतं हे सगळं, पण त्या अशा गोष्टींसाठी आणि प्रयोगांसाठी नेहमी तयार असत. मग काय, मग पुढचे 2 तास माझा छोटा भाऊ असी, नाना आणि मी अशी आमची वरात मेथी घ्यावं मेथी म्हणत अख्खा खंडाळा गाव फिरली. त्या 2 तासात डॉक्टरची पोरं असण्याचा अभिमान आमचा घामासकट मातीत मिसळला. कारण माझ्या आणि असीमच्या वर्गातल्या सगळ्या मित्रमैत्रिणींनी, असतील नसतील त्यांनी सगळ्यांनी आम्हाला त्या अवतारात पाहिलं. घरी आल्यानंतर आम्ही कमवलेल्या माझे 156 रुपये आणि असीमचे 200 रुपये याची किंमत खूप मोठी होती. आम्ही बाबांचा नानांवर टाकलेला विश्वास बघत होतो. असे एक ना अनेक प्रसंग बरं का. रोड ऍक्सिडेंटच्या केसेसमध्ये बाबा कधीच पैसे घेत नव्हते माझे. त्यांचे पेशंट बरोबरचे वागणे, त्यांच्याबरोबर असलेले नातेसंबंध, आईचे घरातल्या काम करणाऱ्या बायकांबरोबरचे वागणे हे बघत होते. त्यामुळे एम्पथी किंवा समोरच्याचं दुःख समजून घे बरं का, हे कधी शिकवावं नाही लागलं. एखादा पेपर मधला लेख किंवा कविता आवडली ना की बाबा संध्याकाळी आम्हाला सर्वांना बोलवत आणि त्याचं जाहीर वाचन होत असे. त्यात काय नवीन आवडलं किंवा काय शिकायला मिळालं ते एवढंच नाही सांगत, तर आमच्या घरातल्या बागेत एखादा कांदा, लिंबू किंवा कुठलंही फळ इतर कांदा, लिंबू आणि कुठल्याही फळापेक्षा वेगळा आकार असलेलं दिसलं ना तर ते आम्हाला आवर्जून जवळ बोलवत आणि म्हणत की निसर्गतः हे वेगळं असू शकतं, पण हे निरुपयोगी नाही, ते स्पेशल आहे. असं ते त्याच्याकडे बघत. त्यामुळे आमची प्रत्येक वेगळ्या गोष्टीकडे बघण्याची जी नजर आहे ती कम्प्लिटली बदलली. आई बाबांच्या आयुष्यात मोडून पडतील इतके कठीण प्रसंग आले, पण प्रत्येक प्रश्न त्यांनी स्वीकारला आणि दोघांनी मिळून त्याच्यावर उत्तर शोधली. कधी कधी बाबा निराश व्हायचे तेव्हा आणि म्हणायचे की हे मलाच का पडेल. तेव्हा आई त्यांना बरंच अध्यात्माचं, कधी महाभारताचं होतं, कधी अगदी छोट्या छोट्या गोष्टींचं दाखलं देऊन शांत करायचे. हे सगळं बघताना आपल्याला मिळालेला प्रश्न जर आपण मीच का किंवा माझ्याच वाटेला का हे न म्हणता जर का तो स्वीकारला तर आपण अर्ध युद्ध जिंकलेलं असतं. हा संस्कार तेव्हा माझ्यावर झाला. तो संस्कार त्याचं काम आजपर्यंत करतो. पुढे मी वकील म्हणून संभाजीनगर मध्ये हायकोर्टमध्ये प्रॅक्टिस करताना सिव्हिल सर्व्हिसेसच्या काही एक्झाम्स दिल्या. प्री झाली, मेन्स झाली, थ्रूआउट सक्सेसफुल आणि नंतर इंटरव्ह्यू पर्यंत गेले. इंटरव्ह्यू मध्ये माझं नाव यादीत नाही असं कळलं. त्या क्षणी मला सगळं संपल्यासारखं वाटलं. तेव्हा आई बाबांना आठवलं आणि दिस इज नॉट माय कप ऑफ टी असं म्हणत दुसऱ्या दिवशी कोर्टात गेले. डिप्रेशन हरलं होतं माझं. बाबांनी कधी काळी बपूंचं एक वाक्य सांगितलं होतं की जखम जर का झालीच एखादी जीवघेणी तर जमल्यास त्या जखमेला एखादा विनोद सांगावा आणि जखम जर हसली 7 मजली खळखळून तर जखम करणाऱ्याचा तो सर्वात मोठा पराभव असतो. तर असे एक ना एक प्रसंग. त्यानंतर मी माझ्या करिअरमध्ये बरेच प्रयोग केले. बरेच जण त्याला खेळ केले असं म्हणतात. त्यालाही कधी आईबाबांनी विरोध केला नाही. फक्त एक सांगितलं की शिकणं ही तुला मिळालेली लक्झरी नाही, ती जबाबदारी आहे आणि हे लक्षात ठेव आणि मग निर्णय घे. पुढे अनेक केसेस जेव्हा हाताळल्या तेव्हा बालगुन्हेगारी, कौटुंबिक वाद हे सगळे हाताळले. माणसाच्या स्वभावाचे बरेच शेड्स समजले, अभ्यासता आले. कायद्याने मला उत्तम अॅनालिसिस करायला शिकवलं होतं, पण कायद्याच्या या जगात पुरावा बोलतो. माणसांच्या स्वभावाचे शेड्स तिथे फार तपासू शकत नाही हे लक्षात आलं. भांडणारी जोडपी, कोवळ्या वयात शस्त्र उचललेला बालगुन्हेगार, एकमेकांचा जीव घेणारी माणसं, या सर्वांना कोर्टात उभं करणारं नेमकं काय आहे बरं आणि कोण आहे, का ते या कोर्टात उभे आहेत? हा प्रश्न मला रात्रंदिवस त्रास द्यायला लागला. त्यासाठी मी मिळेल तेव्हा बालगुन्हेगार, पोलीस यंत्रणा आणि ज्यांना या मुलांपासून त्रास झालाय अशा पीडित व्यक्ती या सगळ्यांशी बोलायचं ठरवलं. आणि
जेव्हा बोलले तेव्हा एक अख्खं जग जे शहारे करणार आहे ते समोर आलं. बाल गुन्हेगार म्हणून कोर्टात आलेली मुलं फक्त काही बकाल वस्तीतलेच होते असं नाही, तर आर्थिक दृष्टीने सुखवस्तू, मध्यमवर्गीय, कित्येक पिढ्या खाण्याची ददात नसलेले उच्चवर्गीय, तर 2 दिवसांपासून उपाशी असलेलं भुकेलेलं मूल, हे सगळेच एका रांगेत होते. आणि त्यांची ही अवस्था आणि त्यामागची कारणे यात बरेच समान झाले होते. ते शोधले, त्याचा अभ्यास केला. त्यातले 3 मुख्य कारण. एक म्हणजे आनंद, लाज, भीती, राग, चिंता, ताण हे सगळं हाताळता न येणं. 2 कुटुंबामध्ये मानसिक आरोग्य याबद्दल जागृती नसणं आणि ती करण्याची गरजही न वाटणं. आणि 3रं म्हणजे भावनिक मानसिक जागरूकता आणि तिची अत्यंतिक गरज याची समाजात आणि शासन दरबारी असलेली अनभिज्ञता. शाळा मला शैक्षणिक दृष्ट्या विकसित करते, पण मी वागावं कसं हे मला कुठे शिकायला मिळेल? माझा स्वभाव आहे मुळात रागीट, लाजरा, खुनशी, घाबरट, भोळसट. मी याच्यावर काम कसं करायचं? मुळातच मी कसा आहे हे अगोदर समजायचं कसं, ते ओळखायचं कसं, आणि जिथे आहे तिथून मानसिक आणि भावनिक कसं विकसित व्हायचं याबद्दल कुठेच शिक्षण नाही. मग फक्त या मुलांना गुन्हेगार म्हणून शिक्षा देणं, त्यांना हीन दर्जा देणं हा अधिकार समाज म्हणून आपल्याला आहे का? याच्या मुळाशी जाण्यासाठी मी गुन्हेगारी मानसशास्त्र विषय घेऊन कायद्यामध्ये पदव्युत्तर पदवी घेतली आणि मानसशास्त्राचा खूप महत्वाचा वाटा कसा आहे हे समजलं. भावना हाताळता येणं हे प्रत्येक माणसासाठी, त्याच्या आनंदी आयुष्यासाठी आणि पर्यायाने एका निरोगी समाजासाठी किती गरजेचं आहे हे लक्षात आलं आणि यातच पुढे काम करण्याची खुंगाड बांधली. या सर्व प्रवासात मला सर्व गोष्टींसाठी वेळ द्यायचा असेल तर अगोदर आर्थिकदृष्ट्या सक्षम होणं गरजेचं आहे हे समजलं. लीगल प्रॅक्टिसमध्ये पैसा आणि मला माझ्यासाठी मिळणारा वेळ हा पुरेसा नव्हता. तिथेही माझे देशपांडे सर सिनियर होते. हे त्या सिनियरने मला सांगितलं की कंपनीला हा विषय तुझा हँड आहे, तो घे आणि CS कर. मी CS कंपनी सेक्रेटरी परीक्षेचा अभ्यास आणि त्याची तयारी मन लावून केली. पहिल्या प्रयत्नात CS झाले. या प्रवासात मला सासरच्यांनी प्रचंड सपोर्ट केला. आर्थिकदृष्ट्या समृद्ध झाले आणि करिअरचा राजमार्ग होता हा, एकदम व्यवस्थित पैसा. पण इथे ज्या गोष्टीसाठी जे काम करण्याचे काही वर्ष अगोदर ठरवले होते किंवा करिअरची दिशा बदलली होती त्यासाठी वेळच मिळत नव्हता. हे सर्व मी CS झाल्यानंतर कळलं. कामाचा प्रचंड ताण होता. मग मी आई बाबांशी आणि सागरशी बोलले. ते दोघे माझे पालकच होते. कंपनी सेक्रेटरी पोस्टचं रेझिग्नेशन तयार केलं. नेहमीच आपलं. हा निर्णय अत्यंत रिस्की होता, पण आई बाबा आणि सागर यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि पाठिंबा दिला. मला हे करण्याचं वेळ धाडस, मी त्याला आत्मविश्वास म्हणते. तुम्हाला बाबांनी त्यांच्या आयुष्यात जे निर्णय घेतले ते बघून आला. ते स्वतः एक उच्च विद्याविभूषित डॉक्टर असूनही त्यांनी खंडाळ्यासारख्या एका छोट्याशा खेड्यात प्रॅक्टिस करण्याचा निर्णय घेतला. ते धाडसच होतं. पण डॉक्टर होऊन या खेड्यात येईल आणि आजूबाजूच्या वाड्या वस्तीवर आरोग्य सेवा उपलब्ध करून देईल हे त्यांचं स्वप्न होतं. आणि त्यासाठी त्यांनी मला आलेल्या सोन्यासारख्या संधी त्यांनी सोडून दिल्या. त्यांचे मित्रमैत्रिणी जेव्हा गेट टुगेदरसाठी यायचे ना तेव्हा अशा बऱ्याच गोष्टी कळायच्या, म्हणजे इतरही कळायच्या की आता नाही जाहीर सांगत. आणि आई बाबाही त्यांची झालेली फजिती, त्यांना झालेला आनंद, इथपासून ते त्यांची स्वप्न असं सगळंच आमच्याबरोबर शेअर करत. त्यामुळे एक मोकळा संवाद आमच्यामध्ये होता आणि निर्णयाचं स्वातंत्र्य पण होतं. फक्त आपल्या निर्णयाची जबाबदारी आपल्याला आहे हे त्यांचं सांगणं होतं. आता काय करायचं वगैरे सगळं पक्क झालं, पण कसं करायचं हे पक्क नव्हतं. मग टाटा इन्स्टिट्यूट मुंबईला काउन्सिलिंगचा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा केला आणि नेहरू नगर वस्ती आणि स्वाधार संस्था इथे इंटर्नशिप मागून घेतली. तिथे भावनिक आणि सामाजिक शिक्षणाचे ट्रेनिंग मुलांना देण्याचा प्रयोग केला. तो त्यांना खूप आवडला. त्यांच्या पालकांनी तर शेवटच्या दिवशी त्यांच्यातर्फे एक कार्यक्रम केला आणि त्याचा माझ्या पदवीदान समारंभाला सर्व पालकांनी त्यांच्या मुलांसकट हजेरी दिली. त्यानंतर समाजातल्या हिंसाचार झालेल्या महिला, कुटुंब यांचा मुलांवर काय परिणाम होतो याचा अभ्यास करण्यासाठी डॉक्टर नीलमताईंची प्रसिद्ध संस्था स्त्री आधार केंद्रात काम करण्याची संधी मिळेल का याची वाट बघत होते. नीलमताईंचे महिला सबलीकरण आणि सक्षमीकरण यांच्यातलं प्रचंड काम मी ऐकून होते. संस्थेने घेतलेल्या कायदेविषयक जागृतीच्या कार्यशाळा तर संपूर्ण महाराष्ट्राला माहिती होत्या. अन्यायग्रस्त महिलांची मैत्रिणी, भिंतीमागचा आक्रोश, स्त्री आणि कायदा यासारखे त्यांचे पुस्तकही वाचले होते. त्यांची परवानगी मिळाली आणि मन लावून काम सुरू झालं. मला त्या संस्थेने खूप शिकवलं. तिथे काम करताना जे सहकारी होते त्यांच्याकडूनही बरंच शिकले. ही काम करण्याची ताईंनी मला जी संधी दिली, जो विश्वास माझ्यावर दाखवला, तो मी जपण्याचा पूर्ण प्रयत्न केला. असं समृद्ध होण्याची संधी ताई मला वारंवार देव ही नीलमताईंना विनंती.
त्यानंतर मी काही मुलांसाठी त्यांच्या विकासासाठी काम करणाऱ्या संस्था शोधल्या. त्यात मला श्यामची फाउंडेशन ही अत्यंत मोलाची काम करणारी संस्था मिळाली. त्यांच्या मेंटर म्हणून डॉक्टर शिरीषा ताई होत्या. त्यांच्याशी तेव्हापासून जी नाळ जोडली आहे ना ती आजपर्यंत कंटिन्यू. मला मानसशास्त्रात ती अवाढव्य विशाल महासागरात पुण्यासाठी एक अत्यंत तज्ञ आणि तेवढंच डाऊन टू अर्थ असणारा पक्का हात मार्गदर्शक आणि गुरु मिळाल्यासारखं वाटलं. त्यांच्या देश विदेशातलं शिक्षण, अत्यंत महत्वाच्या विषयाचे प्रकाशित रिसर्च पेपरचा परिचय आपण आता काही वेळात ऐकायला जोर करतो. पण मला एकच सांगायचं की त्यांचं विधायक शिस्त नावाचं अप्रतिम पुस्तक आहे, ज्याला डॉक्टर कुमुद बन्सल अवॉर्ड पण मिळालाय. तुम्ही नक्की वाचा ते. समुपदेशनात येणाऱ्या कुठल्याही किचकट प्रश्नाला त्यांना मी कधीही फोन करून विचारला तरी समाधान मिळणार हे निश्चित. आमचं हे गुरु शिष्याचं नातं अक्षय राहो. श्यामच्याई बरोबर काम केल्यानंतर डॉक्टर देशपांडे सरांनी मला जडणघडण या प्रसिद्ध मासिकात माझे मानसशास्त्री आणि करिअर विषयक विचार मांडण्याची संधी दिली. आणि त्यांच्याच ऑफिसमध्ये माझं छोटंसं समुपदेशनाचं काम माझ्यासाठी जागा उपलब्ध करून दिली. त्यांची आणि स्मिताताईंची पक्की साथ आणि पाठिंबा होता म्हणून मी आजपर्यंत इथे येऊ शकलो. त्या दोघांचा निर्विवाद पाठिंबा आणि साथ आता हक्काची सॉरी या दरम्यान मी मानसशास्त्रामध्ये मास्टर्स केलं. माझ्या मैत्रीच्या बळावर का हे सगळं. आणि मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात आभाळा एवढं योगदान असणारे डॉक्टर आनंद आडकर्णी सर यांची प्रसिद्ध संस्था इन्स्टिट्यूट फॉर सायकोलॉजिकल हेल्थ येथे काम करण्याची संधी मिळाली. त्यांच्या त्रिवेणी नावाच्या प्रोजेक्टमध्ये काम करताना या क्षेत्रात काम करणाऱ्या प्रचंड सुंदर छान मित्रमैत्रिणी मिळाले, अनुभव मिळाला. त्याबद्दल मी सर्वांची अत्यंत ऋणी आहे. माझ्यासाठी अभिप्सा समुपदेशन केंद्र म्हणजे काही वर्षांपूर्वी सुरू झालेल्या विचाराला, अभ्यासाला, निष्कर्षाला प्रत्यक्ष आणण्याची एक जागा. उद्देश एकच की घराघरात मानसिक आरोग्याबद्दलची जागृती करणं आणि सामाजिक भावनिक कौशल्याचे अगदी वाढत्या वयापासून प्रत्येक स्तरातील मुलांना प्रशिक्षण देणं. त्यासाठी माझे 2 हात पुरेसे नाहीत. मला तुमच्या सगळ्यांची मदत लागणार आहे. आणि ऍक्च्युली काय की मुळात वाईट कोणीच नाहीये. आपल्याला मिळालेलं वातावरण आपल्या हातात नाही. जन्म झोपडपट्टीत व्हावा की महालात हे आपल्या हातात नाही. आणि अस्तित्वाच्या या लढाईत माणसांकडनं चुका होतात, पण त्यासाठी स्वतःला संपवणं किंवा दुसऱ्यांना संपवणं हा मार्ग नाही. तर आयुष्याच्या कुठल्याही क्षणी आपल्याला आपलं आयुष्य सुंदर करण्याचा हक्क आहे. ती इच्छा अभिप्सा असायला हवी. फक्त ती जागृत करणं आणि या प्रवासात सोबत करणं हा या केंद्रामागचा हेतू. तुम्हा सर्वांच्या पाठिंब्याने हा प्रवास शक्य झाला. इथून पुढेही मला तुमचे सर्वांचे सहकार्य लागणार आहे आणि मला तो मिळेल हा विश्वास आहे. पुस्तकाबद्दल एकच शेवटचं की पुस्तकात प्रत्येक चॅप्टरच्या शेवटी एक होमवर्क आहे. करून बघा म्हणून काही प्रत्यक्ष टिप्स पण आहेत. आणि हे या पुस्तकांचं वैशिष्ट्य आहे. हे फक्त पुस्तक नाही तर हँडबुक आहे. आजही मी जाता जाता पालकांसाठी एक होमवर्क सांगणार आहे. माझ्याकडे माझ्या आई बाबांच्या खूप सुंदर आठवणी आहेत आणि आज माझी ती भावनिक आणि मानसिक संपत्ती आहे इमर्जन्सी म्हणून. तुम्ही घरी गेल्यानंतर सहज गप्पा मारता मारता तुमच्या मुलांना तुम्ही गिफ्ट दिलेले प्रसंग सोडून तुमच्या बरोबरचे छान वाटलेले काही प्रसंग आणि आठवणी आठवत आहेत का त्यांना हे विचारायचंय. आणि काय उत्तर येईल याच्याबद्दल आपण बोलू. धन्यवाद.